ॐ ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. भारतीय संस्कृतीच्या मध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदांना अनन्य असं महत्त्व आहे. या चारही वेदांच्या मध्ये योग विद्येचा विचार केलेला आहे. त्या योग विद्येचे वेगवेगळ्या ठिकाणी असणारे मंत्र संकलन करण्याचं काम प्रथम हिरण्यगर्भाने केलं आणि योगाचा प्रचार त्यांच्या काळात झाला. पण पुढच्या काळामध्ये हा जो हिरण्यगर्भांच्या नंतरचा जो काळ आहे, थोडे थोडे माणसं पुढच्या काळात आळशी, प्रमादी, विषय भोगवादी बनू लागले. त्यामुळे ही योगविद्या संपते की काय असं वाटल्यामुळे पतंजल महामुनीने योग विद्येचे थोडक्यात सूत्र तयार केले आणि त्या सूत्राचा अभ्यास आपण करीत आहोत. अथ योगानुशासनम. हिरण्यगर्भाने किंवा वेदामधल्या योगांचं पूर्वीचंच ज्ञान आहे, परंतु मी पुन्हा त्या योगाचं ज्ञान व्हावं म्हणून आता त्या सूत्राला मी सुरू करीत आहे. योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय? योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. चित्ताच्या वृत्तीचा निरोध झाल्याच्या नंतर हा जो द्रष्टा आहे हा कुठं असतो? तदा दृष्टो स्वरूपे अवस्थानम. त्यावेळी दृष्टा आपल्या स्वरूपाच्या मध्ये असतो, स्वस्वरूपामध्ये तो तल्लीन असतो. त्यामुळं ज्ञानरूप त्याला होतं, तो सच्चिदानंद स्वरूपामध्ये असतो. त्याच्यानंतर पुढे आहे, ज्यावेळी आत्मा स्वस्वरूपात राहत नाही त्यावेळी काय स्थिती असते? चौथ्या सूत्रात सांगितलेलं आहे, वृत्ती सारूप्ये मितरत्र. स्वरूपात नसलेल्या वेळी हा आत्मा जशी वृत्ती असेल त्या वृत्तीप्रमाणे तो वागतो. हा वृत्ती किती आहे? पाचव्या सूत्रात सांगितलं, वृत्तयः पंचत्तया क्लिष्टा क्लिष्टाः. चित्ताच्या वृत्तींचे 5 प्रकार आहेत. त्यात दुःखदायक आहेत आणि त्यात सुखदायक आहेत. त्याला क्लिष्ट म्हणजे दुःखदायक, अक्लिष्ट म्हणजे सुखदायक. या वृत्ती कोणत्या आहेत? प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृत्या. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 वृत्ती आहेत. प्रमाण वृत्ती कोणती आहे? तत्र प्रत्यक्ष अनुमानागमः प्रमाणानि. प्रत्यक्ष आणि अनुमान आणि आगम हे 3 प्रमाण वृत्ती आहेत. हे आपलं झालेलं आहे मागे, थोडक्यात लक्षात म्हणून सांगतो. त्याच्यानंतर विपर्य आहे. विपर्ययो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम. दोरी आहे, पण अंधुक प्रकाशामध्ये ती साप आहे असं वाटायला लागतं. त्यावेळी साप आणि दोरी यांचा काही संबंध नसतो, पण त्याचा सारखेपणा असल्यामुळे आपल्याला तसा भ्रम निर्माण होतो, मिथ्या ज्ञान होते. मिथ्या ज्ञान म्हणजे दोरी आहे असं समजल्यानंतर सापाचं ज्ञान मिथ्या होते. याच्या दोन्ही गोष्टी आहेत, सापही आहे प्रत्यक्षात आणि त्याच्यानंतर दोरी आहे, आपल्या अनुभवातल्या गोष्टी आहे. म्हणून अयथार्थ ज्ञान म्हटलं तर मिथ्या ज्ञान विपर्यय आहे. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प हा 9वं सूत्र आहे. शब्द उच्चारला की त्या शब्दाचा अर्थ आपल्या मनामध्ये प्रगट व्हायला लागते, परंतु ती वस्तू नसते. तर उदाहरणार्थ एकाने म्हटलं की बाबा हे वांझेचा मुलगा आहे. वांझला जर मुलगा झाला तर ते वांझ राहत नाही ना, कल्पना येते काहीतरी. त्याप्रमाणे मृगजळ आहे, प्रत्यक्षात तसं कुठं दिसत नाही, म्हणून म्हटलेलं आहे
वस्तू शून्य, ती वस्तू राहत नाही. आणि विपर्याच्या मध्ये वस्तू असतात आणि विकल्पामध्ये वस्तू नसतात. अभाव प्रत्यालंबना वृत्तीने निद्रा. निद्रेचं सांगितलं. अभाव म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी काय चाललेलं आहे त्याचा प्रत्यय येत नाही असं आलंबन राहणं, त्याला वृत्ती निद्रा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अनुभूत विषय संप्रमोषः स्मृती. आपण जो अनुभव घेतलेला विषय आहे आणि आता आपल्या समोर तो विषय नाही, परंतु त्याची आठवण येते, त्याला स्मृती म्हणतात. आता ह्या ज्या सांगितल्या 5 वृत्ती ही जीवनभर चालू असतात. मग यांच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं 12व्या सूत्रात सांगितलं. अभ्यास वैराग्याभ्यांत निरोध. अभ्यास आणि वैराग्याच्या साधनानं याच्यावर आपला नियंत्रण करता येते, निरोध करता येतो. आता अभ्यास कसला म्हणाव, तत्र स्थितो यज्ञो अभ्यास. एखादी वृत्ती आपल्या चालू आहे चित्तामध्ये, तीच वृत्ती राहावी म्हणून त्याचा प्रयत्न करीत राहणं पुन्हा पुन्हा, त्याला अभ्यास म्हटलेला आहे. हा अभ्यास कसा करायचा, किती काळ करायचा, सतो दीर्घ काल, खूप दिवस करायचा. नैरंतर्य, परंतु मधात बंद न पडलं पाहिजे. सत्कारा म्हणजे मोठ्या आनंदानं सत्कार केलं पाहिजे. सेवितो दृढभूमी, मोठ्या आनंदानं, मोठ्या प्रयत्नानं, मोठ्या उल्हासानं हात प्रयत्न करीत राहिला तर तो अभ्यास पक्का होतो. दृढभूमी म्हणजे पक्का होतो. कोणत्याबद्दल तो वैराग्य सांगितलं, दृष्टा अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार स्वज्ञा वैराग्यम. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जो अनुभव येतो ते दृष्ट आहे. अनुश्रविक म्हणजे पुराणात ऐकलेल्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी अनुश्रविक ऐकलेल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आपण अनुभवलेल्या नाही, परंतु त्यातले विषय आणि यातले विषय या दोन्हीच्या बद्दल वैराग्य निर्माण झालं तर ते त्या वैराग्याला म्हणतात वशिकार स्वज्ञा वैराग्यम. त्याच्यानंतर पुढचं सांगितलं, तत् परमपुरुष ख्यातेर गुण वैतृष्णम. ज्या योग साधकानं आत्मसाक्षात्कार करून घेतला, त्याचं संपूर्ण गुणाविषयीची तृष्णा नाहीशी झाली, आसक्तीचा त्याग केला, त्यालाच म्हणतात परवैराग्य. अशा रीतीनं आपण 16 सूत्रापर्यंत आलो. 16वं झालं. आता 17व्या सूत्रामध्ये आहे वितर्क विचार आनंद अस्मिता रूपानुगमात संप्रज्ञात. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी या सगळ्या समाधीचं विकसित स्वरूप सांगितलंय. वितर्क एक आहे, विचार आहे, आनंद आणि अस्मिता. या 4 प्रकारच्या समाध्या याला म्हणतात सप्रज्ञात समाधी. म्हणून याचा विचार झाला पाहिजे. मग आता हे चांगला जर अभ्यास झाला तर आपण पुढच्या सूत्राकडे जातो. विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शशुवान्य. परवैराग्य झालं तर मनुष्याच्या ठिकाणी परमात्माकडे जाण्याची वृत्ती तयार होते. म्हणून ही जी आहे समाधी अवस्था ज्याला म्हटलेला आहे, त्याला आपण थोडा थोडा जर प्रयत्न केला की पाहिला आपण दृष्ट अनुश्रविक हे जे त्याचप्रमाणे वैराग्य तसंच आहे. वैराग्याच्या आधारावरच समाधीचा अभ्यास करता येतो. आता ह्या ज्या समाधी तुम्हाला सांगितल्या, आज समाधीच्या दृष्टीने आपण थोडा जास्त विचार करू. शब्द अवघड असल्यामुळे आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून पहिली जी समाधी आहे संप्रज्ञात समाधी, समजा लक्षात लिहून घ्या, लक्षात नसेल राहू द्या, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. पहिला प्रकार कोणता आहे, संप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधीच्या पूर्वी समापत्ती हा एक शब्द आहे, त्याचा अर्थ समजून घ्या. समापत्ती कोणत्याही ठिकाणावर एखाद्या वस्तूवर जी चित्त एकाग्र होते, तिथं चित्ताची जी एकाग्रता होते त्याला म्हणतात समापत्ती.
कोणत्या एका ठिकाणी चित्ताची एकाग्रता की झाली तिला म्हणायचं समापत्ती. ज्यावेळी बाह्य विषय आहे त्या ठिकाणी जर चित्त समापन्न झालं म्हणजे एकाग्र झालं, त्याला एक नाव आहे ग्राह्य समापत्ती. सूर्य उदयाला असो, सूर्य मावळताना असतो, जे असतं ते ग्राह्य समापत्ती झाले. दुसरं काय आहे मग? इंद्रिय आहेत, आपल्या तन्मात्रा आहेत, विषय आहेत, याच्यावर चित्त जर समापन्न झालं तर त्याला ग्रहण समापत्ती म्हणतात. पहिली ग्राह्य समापत्ती, दुसरी ग्रहण समापत्ती. आणि ज्यावेळी चित्त आत्माकार होऊ लागलं, आत्म्याचा आकार चित्तानं धारण केलं की त्याला म्हणतात गृहीतृ समापत्ती. या 3 समापत्तीवरच पुढचा सगळा विचार आपला अवलंबून आहे. म्हणून त्याचा विचार आपण हळूहळू करू लागलो की आपल्या लक्षात येते काय करायचं ते. कारण काय, समापत्तीच्या मध्ये जे आहे स्थूलभूत, सूर्याचा असो, चंद्राचा असो, प्रतिबिंब असो, त्याच्याकडे आपण बघायला लागलं की ते स्थूलभूत आहेत. झाडं, झुडपं, पशु, पक्षी स्थूलभूत आहेत. त्याच्यावर ज्यावेळी आपली समापत्ती व्हायला लागली की त्याच्यात 2 प्रकार आहेत, सवितर्क समापत्ती आणि निर्वितर्क समापत्ती. या दोन्हीला एक नाव आहे समाधीमध्ये, त्याला म्हणतात वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी. तुमच्या लिहिलेलं नाही ते आता. वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी, याच्यात 2 काय आहेत? सवितर्क समापत्ती, निर्वितर्क समापत्ती. या दोन्हीला एकच नाव आहे, ते म्हणजे वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी. सूर्य उगवू लागला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलात, बाहेरची वस्तू आहे ती. ज्यावेळी त्या सूर्यबिंबाच्या बरोबर ढग दिसायला लागले, पशु पक्षी दिसायला लागले, तर ते सवितर्क झाले. ज्यावेळी फक्त सूर्याचंच प्रतिबिंब दिसते त्यावेळी ती निर्वितर्क समापत्ती होते. या दोन्हीचं नाव काय आहे? वितर्क अनुगत संप्रज्ञात समाधी. वितर्क अनुगत संप्रज्ञात समाधी, त्याची 2 प्रकार. त्याच्यानंतर आता स्थूल भूताच्या ऐवजी सूक्ष्म भूतामध्ये आपण लक्ष देऊ लागलो, त्याच्यावर ध्यान करू लागलो. त्याच्यातही 2 प्रकार आहेत, सविचार समापत्ती, निर्विचार समापत्ती. हे विचाराशी संबंधित आहे. विचाराच्या मध्ये एकाला सोडून दुसरे जर विचार येऊ लागले तर त्याला सविचार समापत्ती म्हणतात. आणि ज्यावेळी आपला जो मुख्य विषय आहे त्याच्यावरच जर चित्त स्थिर झालं तर त्याला निर्विचार समापत्ती म्हणतात. या दोन्हीला एकच नाही, समाधीमध्ये विचारा अनुगत संप्रज्ञात समाधी झाले. 4 प्रकार झाले, सवितर्क समापत्ती, निर्वितर्क समापत्ती, सविचार समापत्ती, निर्विचार समापत्ती. तर याच्या पुढे जे आहे आनंदानुगत संप्रज्ञात समाधी, म्हणजे आनंदाचं रूप आपणाला दिसायला लागतं. अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधी, अस्मिता म्हणजे मी आहे, मी त्याबद्दल आलेला आहे. अशा रीतीने आपण समाधीचा विचार करू लागलो. समाधी म्हणजे काय? समाधीयते अस्मिन् बुद्धिः, समाधीयते, समाधीयते अस्मिन् बुद्धिः. बुद्धी ज्यावेळी समधारण करते, समाधीयते दुसरी व्याख्या, समाधीयते चित्तम अस्मिन् इति. ज्यावेळी आपलं चित्त त्या योग्य रूपाला परमात्म्याकडे जोडायला लागले की त्याला समाधी म्हणतात. आता मुख्य समाधीचे 2 प्रकार, तर ते लिहून घ्या. समाधीचे 2 प्रकार कोणते? पहिली संप्रज्ञात समाधी, संप्रज्ञात समाधी. आणि दुसरीचं नाव आहे असंप्रज्ञात समाधी. अशी आडवी रेषावरून ते 2 बाण करा म्हणजे लक्षात येते. संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. आता संप्रज्ञात समाधीचे
आपण प्रकार पाहिले. आता ते पुन्हा तेच आहेत. कोणते आहे? संप्रज्ञात समाधीचे 4 प्रकार आहेत. वितर्क संप्रज्ञात समाधी, वितर्क संप्रज्ञात समाधी आणि त्याचाच प्रकार दुसरा वितर्क अनुगत संप्रज्ञात समाधी. त्या जवळपास सारखंच आहे, काही फरक नाही. हा एक प्रकार संप्रज्ञात समाधीचा पहिला प्रकार झाला. वितर्क किंवा वितर्क अनुगत संप्रज्ञात समाधी. आता त्याचा दुसरा प्रकार विचार संप्रज्ञात समाधी किंवा विचारा अनुगत संप्रज्ञात समाधी. 2 झाले. तिसरा प्रकार आहे आनंद संप्रज्ञात समाधी किंवा आनंद अनुगत संप्रज्ञात समाधी. गडबड व्हायली का लिहायला? आनंद अनुगत संप्रज्ञात समाधी तिसरा. आणि चौथा अस्मिता संप्रज्ञात समाधी किंवा अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधी. 4 कशाचे झाले? संप्रज्ञात समाधीचे 4 प्रकार झाले. पहिला आपण पाहिलं 2 प्रकार संप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधीचे आपण 4 प्रकार पाहिले आणि समापती जर घेतलं तर जास्त होता, 6 होता. आता असंप्रज्ञात समाधीचा विचार करू. नाव लक्षात ठेवा ह्यावेळी, ज्याच्यामुळे पुढे त्याचं सूक्ष्म अध्ययन करू. असंप्रज्ञात समाधी त्याचे 2 प्रकार आहेत. सबीज सबीज असंप्रज्ञात समाधी. सबीज असंप्रज्ञात समाधी आणि दुसरी निरबीज असंप्रज्ञात समाधी. निरबीज असंप्रज्ञात समाधी हे ठोकळं म्हणजे स्थूल रूपानं सांगितले. आता याच्यापेक्षा दुसरं एक त्याची म्हणजे रीत सांगितली समाधी. त्याच्यातही 2 प्रकार सांगितले. सविकल्प समाधी, सविकल्प समाधी, दुसरी निर्विकल्प समाधी. लक्षात आलं का? पुन्हा सांगू का? म्हणजे लक्षात घ्या. समाधीचे 2 प्रकार मुख्य: संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधीचे प्रकार वितर्क अनुगत संप्रज्ञात समाधी, विचारा अनुगत संप्रज्ञात समाधी, आनंदानुगत संप्रज्ञात समाधी, अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधी. हे संप्रज्ञात समाधीचे 4 प्रकार झाले. असंप्रज्ञात समाधीचे 2 प्रकार: सबीज असंप्रज्ञात समाधी आणि दुसरं निरबीज असंप्रज्ञात समाधी. हा असंप्रज्ञात समाधीचे 2 प्रकार सांगितले. आता पुन्हा समाधीचे 2 प्रकार वेगळे आहेत, तेच नाव बदलले. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी असे 2 प्रकार आहेत. असं जे स्वरूप आहे समाधीचे, म्हणजे आपलं नाव नीट माहीत पाहिजे, म्हणजे पुढे सांगत असताना तुमच्या लक्षात येईल. लक्षात आले का तुम्हाला किती प्रकार झाले? आता पुढे पुढे काय होते ते नुसते शब्दच येतात. अशा प्रकारचा जर आपण समाधीचा अभ्यास केला, आता नाव सांगितले फक्त, पुढे पुढे आपण त्याचा विचार करू तर थोडं जर आपण लक्षात घेतलं की ती गोष्ट जमू शकते. म्हणून आपणाला थोडं अंतर्मुख झालं, वैराग्य झालं. वैराग्य म्हणजे की दृष्ट आणि अनुस्वरिक हे तुम्हाला झालेलं आहे. दृष्ट म्हणजे आजचा अनुभव येतो, अनुस्वरिक म्हणजे ऐकलेलं असतं. अशा प्रकारे आतापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला. तर आता याच्यावर साधू संतांनी खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या गोष्टी आपणाला अनुभवात आल्या पाहिजे की हे काय वस्तू आहे. मोठमोठे साधू संत कसे म्हणजे
झालेले लोक, साधू संत फसत नाहीत. जे योगाभ्यास करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये थोडी गडबड होऊ शकते. तर देव देव आपण खूप म्हणतो, परंतु देव म्हणजे काय आहे, कुठं राहतो? आता सांगितले, जेने तू कहेले देव, जेने तू कहेले देव, ते चैतन्य स्वयंमेव. तू ज्याला देव म्हणतोस तो चैतन्य स्वरूप तू स्वतःच आहे. बीजो देव माने जो कोई, याला सोडून दुसरं कोणाला देव मानू लागला तर हे जे बंधन तेने होई, त्याला बंधन प्राप्त होते. लक्षात आलं ना? हे पंचकरणातलंच आहे. आपण स्वतः चैतन्य स्वरूप आहोत, आपण आत्मा आहोत. सर्व तीर्थ याच्यामुळे आपल्याला करता येतात. म्हणून साधू संतांना सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा देव जवळी असता, तर याला बघायचे सगळ्या समाजात सांगितल्या. खूप आपल्याला जमतात, त्याचे नाव माहित नाही. देव जवळी असता जाशी आना तीर्था, देव जवळ आहेत, दुसऱ्या अन्य तीर्थाला फिरतो. भुललाशी आता म्हणे ज्ञान देव. कशी भूल पडली तुला, इथं तू सोडून दे त्याच्यापासून. आता पाहिलं, विदेही रूपात गेलेले योगी सुद्धा प्रकृतीमध्ये लीन होतात आणि खऱ्या देवाकडे जात नाहीत. म्हणून म्हटलेलं आहे की साक्षात्कार करून घेण्यासाठी आत्मसाक्षात्काराकडे न वळता प्रकृतीच्या समाधीमध्ये राहतात. आता याचा अभ्यासाचे सांगितले त्यांनी. प्रथमा वृत्ती त्याग करो. आपल्या चित्तात एक वृत्ती आली, त्याचा त्याग करा. प्रथम वृत्ती त्याग करो, आलेली वृत्तीचा त्याग करा. बोजो उठावान दैये, दुसरीला आता निर्माण होऊ देऊ नका. वचिमा निर्विकल्प दशानो, ती जर निर्माण झाली नाही, मागची जर लय पावली, तर त्याला निर्विकल्प दशा असं म्हटलेलं आहे. अभ्यास करता रही, याचा अभ्यास करीत राहा. म्हणून अशा दृष्टीने आपण जसं प्रयत्न करू लागलो तसं आपल्याला सूक्ष्मता प्राप्त होऊ शकते. तुम्हाला सगळी सूत्र पुन्हा एकदा म्हणून दाखवू का? मग आतापर्यंत झालेच आहे तुम्हाला ते. अथ योगानुशासनम योगस्य चित्तवृत्ती निरोधा, तदा दृष्टो स्वरूपे अवस्थानम वृत्ती सारूप्ये मितरत्र, वृत्तया पंचतया क्लिष्टा क्लिष्टाः, प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतया, तत्र प्रत्यक्ष अनुमानागमः प्रमाणानि, विपर्यो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम, शब्द ज्ञानानुपाती वस्तु शून्य विकल्पः, अभाव प्रत्यालंबना वृत्तीर निद्रा, अनुभूत विषया संप्रमोषा स्मृति, अभ्यास वैराग्याभ्यान्तन निरोधः, तत्र स्थितो यत्न्यो अभ्यासः, सतु दीर्घकाल नैरंतर्ये सत्कारा सेवितो दृढभूमिः, दृष्टानुसृतिक विषय वितृष्णस्य वशिकार स्वज्ञा वैराग्यम, तत परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्णम, वितर्क विचारानंदा अस्मिता रूपानुगमात संप्रज्ञातः. इथपर्यंत आपण आलेले आहोत. 17 सूत्र आपले जवळपास झाले. तर याच्यानंतर आपल्याला आता जे काही बघू लागलो आपण, त्याच्यामध्ये सूक्ष्मता आली पाहिजे. आणि ती सूक्ष्मता आलं तर आपल्याला पुढे जाता येते. म्हणून पुन्हा पुन्हा का वाचून दाखवतो की ते शब्द तुम्हाला नीट समजले पाहिजे. म्हणून साधू संतांनी सांगितलं, बाबा देव तर जवळच आहे, पण त्याला बघता का येत नाही, तर आपण त्या प्रकारचा अभ्यास न केल्यामुळे अशी दृष्टी येते. आपण पाहिले कसं करायचं. देह भाव सर्व जाय, मी देह आहे असा जो भाव आहे तो निघून गेला पाहिजे. त्याला सांगितलं स्थूल देहाचा विश्वाभिमान आहे त्याचा त्याग करा. सूक्ष्म देहाचा तेजस अभिमान आहे त्याचा त्याग करा. कारण देहाचा प्राज्ञाभिमान आहे त्याचा त्याग करा. महाकारण देहाचा प्रत्येकाचा अभिमान आहे त्याचा त्याग करा. हा असा थोडा अभ्यास केला म्हणून देहभाव सर्व जाय. आता म्हणतात देहभाव, कोणते देहभाव?
हे सांगितलं तुम्हाला. देहभाव सर्व जाये तेव्हा विदेही सुख होये, ते विदेहाचं सुख प्राप्त होते. तया निद्रे जे पहुडले भव जागृती नाही आले, त्या निद्रेमध्ये जे झोपलेले आहेत विधी अवस्थेमध्ये भव जागृती नाही आले, ते भवाची जागृती येत नाही. आयसी विश्रांती लादली आनंद कळा संचरली, असा आनंद प्राप्त होतो. म्हणून म्हटलं त्या एकी एक होता दासी जणी कैची आता. मागे सांगितलं अभंग आहे. पण असा आनंद झाला म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आनंदुरे आजी आनंदुरे सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. 1 2 3 4 5 6 इतके विचारोनी मग परमानंदी. 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रुक्मा देऊळ विठ्ठल जवळा, हे असं सांगितलेलं आहे. तुर्ये माझे अखंड रहिवास निवृत्ती म्हणे अविनाश तुर्या करी. स्थूळ देह निमता सूक्ष्म मूर्ता कारणी हरपता कैसे झाले. ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे निवृत्ती आनंदाने दाखविली. अशा रीतीने आपण त्याचा विचार केला, ज्याच्यामुळं की या अवस्थेत जर आपण गेलो काय होते ते आता खूप मोठं सांगितलं, ज्ञान सांगितलं साधू संतांनी. त्याच्यामध्ये आपण दीर्घकाळ राहिलं पाहिजे. सर्व काळ सांगितलं संतांनी, सर्व काळी परमात्मा सर्व देशी. सर्व काळामध्ये परमात्मा आहे, सर्व देशी सर्व ठिकाणी आहे तो. भावना हे अहर्निशी दृढ धरी. कोणती भावना? परमात्मा सर्व काळामध्ये सर्व स्थानामध्ये आहे अशी भावना अहर्निशी. अहर म्हणजे रात्र दिवस दृढ धरा. संत समुदाय मिळती जेथे जेथे जाय तेथे लोटांगणी. त्याच्याकडे जा संत समुदायाच्या मध्ये. चिंता न करी नाम्या येणे तरशी जाण, तुझं सांगितलेले खून निर्वाणीची. मग या अवस्थेत जर आपण गेलो तर त्याचं वर्णन केलंय, तुकडोजी महाराजांना वर्णन केले. जर तुम्ही या समाधी अवस्थेत गेलात तर काय होऊ शकते? तुकडोजी महाराज सांगतात, बाबा घे प्याला सखया, म्हणजे प्याय घे. हो स्वरूपी मतवाला रे. हे तुम्ही ऐकू लागला ना, स्वरूपामध्ये मतवाला हो, त्याच्याचे एक रूप होऊन जा. स्वरूपा वाचून न दिसे काही. मग तुम्ही त्याच्यात गेलात की त्याला परमात्म्याच्या आत्म्याच्या स्वरूपाचे दुसरं काही दिसत नाही. होशी सदा खुशी आला रे. नेहमी खुशच राहताल तुम्ही त्याच्यात गेल्यावर. पंचतत्व काचेची चाडी. 5 तत्वाचं घर बनलेलं आहे. 17वीचा झेला रे. तिथं गेल्यावर 17वी जीवन कळा प्राप्त होते. त्रिकुटांबरी बिंदू मिळाले पिता मरणी मेला रे. मेल्यावर काही दिसेना चहूकडे उजियाला रे. ब्रह्मरंध्र दरबार उघडला झाली नशा आल बेला रे. अहम ओहम सोहम शब्द मुराले शून्य शिखरिया खेला रे. औट पीठ श्री हाती मग पश्चिम द्वारी उदेला रे. दशनादांचा गजर संचरे पाहता पाहणी मेला रे. तुकड्या दासई जेथे ठेला तेथची मरुणी केला रे. मग अशी जी आहे याचा अनुभव येण्यासाठी चतुर्मुखी मुद्रा लावा, स्वरूपाचा अनुभव घ्या. महाराज काय म्हणतात, आता प्याला प्या तसं आता वाईट गोष्ट आहे ते जे नशा येते ती, तर परमात्म्याच्या ज्ञानाचा या समाधीतही तसंच होते. घे प्याला सखया. पी म्हणले त्याला आता मजेनं. हो स्वरूपी मतवाला रे. काय स्वरूपाच्या मध्ये तुम्ही मस्त व्हा, इकडं तिकडं फिरू नका, त्या मध्येच बघा. स्वरूपा वाचून न दिसे काही. आत्म्याच्या प्रकाशा शिवाय तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही. होशी सदा खुशी आला रे. कायमचा तू खुश होऊन जाशील. तू त्या जगातल्या सुख दुःखाचं तुला काही परवा वाटणार नाही. आतलं सुख तुला अनुभवाला येईल. पंचतत्व काचेची चाळी. हे जे आहे आपण काळी चाळीनं भरतो ना, गॅस तेल भरत होतो पूर्वी, तसं पंचतत्व काचेची चाळी 17वीचा झेला रे. 17वी जीवन कला आहे.
त्याच्यात जाऊन बसा तुम्ही. त्रिकुटांबरी बिंदू मिळाले. त्रिकुट म्हणजे इडा, पिंगला, सुषुम्ना, तीन नाड्या ज्या ठिकाणी येतात त्रिकुट म्हणतो आपण, दोन्ही भुवयाच्या मध्ये. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही मिळा. पिता मरणी मेलारे, त्याच्यात जर तुम्ही अमृत पिला, मरणाचं मरण झालं ते. आता मेल्यावर काय दिसणार आहे? मेल्यावर जग काही दिसेना. हे जग कसं दिसेल? तुम्ही त्या परमात्म्याला जोडून घेतल्या. चहूकडे उजियाला रे, जिकडं तिकडं प्रकाशच प्रकाश आहे. हे काय अनुभवाची गोष्ट आहे. आता ब्रह्मरंध्र दरबार उघडला, ज्यावेळी तुम्ही मेंदूच्या मध्ये तुमचं चित्त जाईल, झाली नशा आलं बेला. महाराजा नशा शब्द वापरला. अशी नशा होऊन जाईल तुम्हाला, इकडचं काही दिसणार नाही, मस्त होऊन जाचाल त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलंय ओहम सोहम शब्द मुराले. हे जे श्वासावर सांगितलेलं आहे ते सुद्धा मुरून जातील, शांत होऊन जातील. शून्य शिखरी या खेळा रे, तुम्ही शून्य शिखरामध्ये जाल, तिथं आनंद भोगाल. औटपीठ श्रीहाटवरी बंद. औटपीठ श्रीहाट हे मधल्या गोष्टी आहेत. पश्चिमद्वारी उदेला रे, म्हणजे मेंदूच्या मध्ये दार उघडते. दशनादांचा गजर संचरे, 10 प्रकारचा नाद आहे. घंटीचा नाद आहे, मुरलीचा नाद आहे, शंखाचा नाद आहे, अशा 10 नाद सांगितलेले आहेत. पाहता पाहणी मेला रे, तो जो आवाज, तो प्रकाश तुम्ही बघायला लागला, तुमचं मरण म्हणजे अहमत्व नष्ट होऊन जातं, अहंकार तुमचा नाहीसा होतो. तुकड्या दासे जेथे ठेला, महाराज म्हणतात तुकड्या तिथे जाऊन पोहोचला, तेच मुरून गेला रे. मग त्या ठिकाणी एकरूप होऊन घ्या, मरून जाणार म्हणजे पूर्ण रूप प्राप्त झालेला आहे. असं त्याचा आता कसं लावायचं, कसा अनुभव घ्यायचा? चतुर्मुखी मुद्रा लावा. चतुर्मुखी म्हणजे कोणते? आता हे 2 डोळ्यावर असत, 2 डोळ्यावर आणि 2 कान, हे 4 झाले. हे सोपं गोष्ट आहे, याच्यात काही त्रास नाही. षण्मुखी मुद्रा अवघड आहे. नाक बंद करणं, तोंड बंद करणं हे अवघड आहे. म्हणून या 4 मुद्रा लावा, त्याच्यातला अनुभव घ्या. कोणाला अनहत ऐकू येईल, कोणाला निळ दिसेल, कोणाला काळ दिसेल, वेगळ्या प्रकारचे रूप तुम्हाला दिसतील. समापती समाधीची पूर्वावस्था आहे. समापती झाल्यावरच तुम्हाला समाधीकडे जाता येते. सोपं स्वरूप म्हणजे बाहेर सूर्याच्या बिंबावर लावा, ज्योतीवर लावा, हे बाहेरची समापत्ती झाली. आणि तुम्ही ज्यावेळी नाकाच्या शेंड्यावर करायला लागला, थोडा आत आलात तुम्ही, नाकाच्या शेंड्यापासून त्रिकुटापर्यंत तुम्ही डोळे हळूहळू जर नेलात तर तिथं एक अवस्था प्राप्त होते. समापती म्हणजे चित्ताची एकाग्रता. त्याचे प्रकार पाले, त्याच्याच प्रकारावर समाधीचे प्रकार आले. आता त्या आणखी त्या समाधीचं तुम्हाला नक्की जेवढं जमेल तेवढं शब्दांना का होईना ज्ञान प्राप्त झालं की आपण पुढे बघू. समापत्ती म्हणजे सम होणं, चित्त समावस्थेत झालं. चित्त समावस्थेत किंवा होते आत्म्याकडे गेलं तरच होते. समावस्था होऊन जाते चित्ताची. चित्तामध्ये दुसरे विचार येत नाहीत, चित्तच राहते. समापती म्हणजे एकाग्रता, चित्ताची एकाग्रता. त्याचे आत करायचं का बाहेर करायचं, मोठ्या स्तरावर करायचे, सूक्ष्मतेवर करायचं, ते खूप प्रकार पडतात, तसे आपण बघू लागलो.